नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी-एस-टी पर्सेंटेज अपडेट केल्यानंतर प्रोडक्टचा एम-आर-पी आणि सेल्स रेट कसा अपडेट करायचा. यासाठी सर्वप्रथम जी-एस-टी 2025-26 हा डेटाबेस ओपन केल्यानंतर क्लिक हिअर टू अपडेट जी-एस-टी या मेनूवर क्लिक करा. यानंतर स्टेप 2 चेंज रेट्स हा मेनू सिलेक्ट करा. मल्टी सिलेक्ट एच-एस-एन ही विंडो ओपन होईल. यामध्ये सिलेक्ट एच-एस-एन ऑप्शनच्या समोर ओल्ड जी-एस-टी पर्सेंटेजमध्ये जी-एस-टी पर्सेंटेज सिलेक्ट करा आणि न्यू जी-एस-टी पर्सेंटेजच्या समोर नवीन अपडेट केलेली जी-एस-टी पर्सेंटेज सिलेक्ट करा. उदाहरणासाठी येथे आपण ओल्ड जी-एस-टी पर्सेंटेजमध्ये 12% आणि न्यू जी-एस-टी पर्सेंटेजमध्ये 5% सिलेक्ट करूयात. यानंतर एम-आर-पी चेंज करायची आहे की सेल्स रेट चेंज करायचा आहे ते सिलेक्ट करा. यानंतर एम-आर-पी कमी करण्यासाठी ऑपरेशन टाईपमध्ये लेस ऑप्शन सिलेक्ट करा आणि ॲड लेस पर्सेंट या फील्डमध्ये खाली दिलेल्या पर्सेंटेज डिडक्शननुसार पर्सेंटेज ॲड लेस पर्सेंट या विंडोमध्ये टाकून घ्या. ज्या बॅचेसचे रेट्स अपडेट झालेले आहेत त्या बॅचेस चटकन समजण्यासाठी त्या बॅचेसच्या शेवटी स्टार हवा असेल तर हे सेटिंग येस करा. मार्क ऑल या बटणावर क्लिक करा आणि शो रेट्स या बटणावर क्लिक करा. एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये ओल्ड एम-आर-पी आणि न्यू एम-आर-पी दिसेल. आपण टाकलेल्या ॲड लेस पर्सेंटनुसार न्यू एम-आर-पी बरोबर येत आहे याची खात्री करून अपडेट एम-आर-पी अगेन्स्ट ओल्ड बॅचेस या बटणावर क्लिक करा. प्रोसेस कंप्लीट असा मेसेज येईल. यानंतर ओके बटणाला क्लिक करा. जर तुम्हाला रिपोर्ट सेव्ह करून ठेवायचे असतील तर प्रिंट या बटनला क्लिक करून रिपोर्ट सेव्ह टू एक्सेल करा आणि नंतर अपडेट बटनला क्लिक करून रेट अपडेट करून घ्या.